नमस्कार, मी डॉक्टर गणेश लिमजे, एम-डी मेडिसिन. आजचा जो विषय आहे तो हीट स्ट्रोक. हीट स्ट्रोक म्हणजे सनस्ट्रोक आणि हीट स्ट्रोकमध्ये जर बॉडीचं तापमान जर 104च्या वरती जर गेलं आणि त्याच्यामुळे बॉडीचं जे नॉर्मल जे काम राहतं ते बिघडतं. चक्कर येणे, घाबरल्यासारखं वाटणे, फेंटिंग, डिझीनेस हे आपल्याला बरेचदा त्या हीट स्ट्रोकमुळे वाटतं. आणि हीट स्ट्रोक इज अ इमर्जन्सी, क्वाईट अलार्मिंग इमर्जन्सी. आणि आपल्या उष्ण कटिबंधात आपण राहतो आणि आपल्या आपलं वातावरण जे आहे उन्हाळ्यात मोस्टली 45 डिग्रीच्या वरती राहतं. अशा वेळी जर आपल्या बॉडीचं टेम्परेचर जर अचानक वाढलं बिकॉज ऑफ डिहायड्रेशन किंवा मग आपण उष्ण एरियात जर काम करत असेल किंवा खूप उष्ण जागेत सुद्धा एक्सरसाइज जर असेल, तेव्हा जर अचानक आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं तर त्याला आपण हीट स्ट्रोक म्हणतो आणि आपल्या मराठीत आपण आपले ऊन लागलं म्हणतो. मोस्टली डिहायड्रेशनमुळे होतं, म्हणजे आपण बरेचदा पाणी कमी पिणे त्याच्यामुळे उष्माघात होतो. आणि दुसरं म्हणजे आपण उन्हात जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या बरेचदा ते उन्हाची सवय नाही राहत किंवा मग एसीतून कूलर मधून डायरेक्ट एकदम खूप उष्ण आपण बाहेर जर गेलो तर त्याच्यामुळे एकदम ऊन लागतं आणि त्याच्यामुळे बॉडीचं टेम्परेचर बरेचदा मोर दॅन 104 म्हणजे 104 वगैरे वाटतं. तेव्हा आपल्याला ते आपण म्हणतो की त्याला उष्माघात म्हणतो. उष्माघाताची लक्षणे मूळतः उलटी होणे, चक्कर येणे, घबराट होणे आणि खूप जास्त घाम येणे, हा एक मेन प्रकार आहे. दुसरं म्हणजे खूप ताप येणे, म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर खूप वाढणे, हे मेन लक्षणे आहे. आणि शेवट म्हणजे बरेचदा कसं होतं की पेशंट खूप जास्त ताप असल्यामुळे चक्कर येऊन बेशुद्ध होणे, हे मूळ लक्षण. जेव्हा पेशंट हीट स्ट्रोकचा पेशंट येतो त्याला पहिल्यांदा तर सर्वात थंड वातावरणात, थंड जागेत न्यायला पाहिजे. म्हणजे त्याला एसी किंवा मग कूलरच्या समोर ठेवायला पाहिजे आणि त्याला हायड्रेशन करायला पाहिजे. आणि टेम्परेचर कमी करण्यासाठी बरेचसे उपाय असतात, जसं कूलिंग ब्लँकेटमध्ये ठेवतो आपण, किंवा मग त्याला आईस पॅकनी आपण रॅप करतो. दुसरं म्हणजे थंड पाण्याने पुसून काढतो. आणि बरेचदा कसं होतं की कोअर टेम्परेचर कमी करण्यासाठी एक प्राथमिक उपाय, आपण थंड पाण्यात जर बसलो आणि आंघोळ जर केली थंड पाण्याने तरी बरेचदा ते कंट्रोल होते. परंतु ते हॉस्पिटलायझेशन मध्ये आपण हॉट आपल्या चिल्ड पाण्याने पुसून त्याला बरेचदा गॅस्ट्रिक लवाज करतो आणि त्याच्यामुळे कोअर टेम्परेचर आपण त्याचं कमी करतो. आणि थोडं कोरड्या हवेने त्याला जर आपण हवा दिली तर त्याच्यामुळे बॉडी इव्हॅपरेट होऊन त्याचं बॉडी टेम्परेचर कमी होतं. आणि मेडिकली आपण त्याला पॅरासिटामॉल देऊन त्याचं बॉडी टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व प्राथमिक आपले उपाय असतात. दुसरं म्हणजे आपण त्याला हायड्रेशन करायला पाहिजे, कारण जर डिहायड्रेशनमुळे जर बॉडी टेम्परेचर जर वाढले असेल तर ते पण आपल्याला करेक्ट करावं लागेल. हीट स्ट्रोक बरेचदा एखाद दिवस वगैरे 1 किंवा 2 दिवस टिकू शकतं. परंतु खूप जास्त ताप जर असला, खूप टेम्परेचर जर वाढलं तर इट्स अलार्मिंग इमर्जन्सी आणि ते आपल्याला तत्काळ त्याचा उपाय करावा लागतो आणि टेम्परेचर बॉडीचं कमी करावं लागतं. तर बरेचदा कसं होतं की टेम्परेचर 106 वगैरे 106च्या वर जर असलं तर अशा वेळी ती डेंजरस सिच्युएशन होते आणि पेशंट मृत्यू पावू शकतो. अशा वेळी आपल्याला पहिल्यांदा त्याचं तापमान कमी करणे आणि हायड्रेशन हे करणे, ब्लड प्रेशर जर कमी झालं तर ब्लड प्रेशर वाढवणे आणि सोबतच समजा बरेचदा कधी इन्फेक्शन वगैरे असलं तर सोबत ते पण ट्रीट करावं लागतं. बरेचदा कसं होतं की जे हीट स्ट्रोक आहे ते आपल्याला प्रिव्हेंट कसं करता येईल हे महत्वाचं आहे. आता आपण रोजच्या दैनंदिन जीवनात समजा बाहेर कामाला गेलो तर भरपूर पाणी पिणे, दुसरं म्हणजे थंड थंड आपले ऊन टाळणे, तिसरं म्हणजे डोक्याला बांधून जाणे आणि जिथे वर्किंग प्लेसमध्ये आपण रुटीनली थंड पाणी पिणे, हे महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे खाण्यापिण्यात पण आपला काही बदल करणे, म्हणजे आपण सरबत वगैरे सोबत घेणे, निंबू सरबत घेणे,
किंवा मग ओआरएस वगैरेचं ओआरएस वगैरे पावडरचं मिश्रण आपण सोबत घेऊन गेलं तर ते पाण्यात टाकून आपण घेतल्यामुळे आपल्याला बरेचदा डिहायड्रेशन टाळता येतो आणि हीट स्ट्रोक टाळता येतो. बाहेर पडल्यानंतर आपण खूप वेळ उष्ण हवेत म्हणजे राहण्याचे टाळावे. दुसरं म्हणजे जर समजा आपल्याला कंपल्सरी समजा कुठे उन्हात काम करायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा म्हणजे घरून चांगला खाऊन पिऊन जेवण वगैरे करून निघायला पाहिजे. पाणी सोबत भरपूर घेऊन घेऊन जायला पाहिजे आणि पाणी प्यायला पाहिजे आणि ऊन टाळायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे की सोबत आपण कसं होतं की जर समजा अल्कोहोल घेऊन राहिलो, अल्कोहोल टाळायला पाहिजे. अल्कोहोल जर घेऊन राहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला डिहायड्रेशन होऊन म्हणजे उलट्या वगैरे होऊ शकतात. तर ह्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे.